हा पूर्ण सेट आहे. चोकर त्याच्याबरोबर हे खालचं आणि त्याला हे इयरिंग्स हे येतील. earrings. पण जेव्हा आंबाडा वगैरे घालतो त्यात घालायची पिन आहे आणि फार सुंदर आहे. म्हणजे लक्ष्मीचाच प्रकार आहे तो. लक्ष्मीच बरोबर. हा अगदी पारंपरिक साज आहे. हा, हा. हा 2 पदरीमध्ये गेरू पॉलिश मधले अतिशय एक्सक्लुझिव्ह साज आहेत. हे ओव्हरलॅप डिझाईन म्हणतात आणि हे सगळे प्रोडक्ट्स प्युअर क्ले पासून बनवलेले आहेत. हे स्पेशली हे ड्रिपिंग मेथडनी केलेले आहेत. हे जे कप्स आहेत ते आम्ही स्पेशली बॉईज साठी केले होते कारण दे आर कॉल्ड मॅगी मग्स. नमस्कार, सुनेत्रा ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भेट देत आहोत एका बुटीक एक्झिबिशनला जे सुरू केलेले आहे अर्चनाताई आणि मीनलताई यांनी. सो हे सुरू का करावं असं वाटलं आणि ह्याच्या मागे काय विचार होता ते आपण जाणून घेऊयात त्यांच्याचकडून. नमस्कार, मी सौ मीनल सुजित ठिपसे, को फाउंडर ऑफ चैत्र एक्झिबिशन. त्यामागे अशी एक कॉन्सेप्ट होती की आता सगळीकडेच तुम्ही बघाल तर भरपूर एक्झिबिशन्स होतात. लोक हौसेने खरेदी करायला जातात. आणखीन प्रचंड प्रमाणात अतिशय उत्तम क्वालिटीचे प्रोडक्ट्सही मिळतात. मी स्वतः भरपूर एक्झिबिशनला स्वतः जाते, त्याच्यानंतर चीफ गेस्ट म्हणून जाते, खरेदी करायला जाते. पण तरी हे असं वाटलं की एक असं एक्झिबिशन करावं जिथे लोक आरामात येतील, जिथे गर्दी अनुभवावी लागणार नाही, पार्किंगची फार गडबड नसणार, आणखीन जे आमचे क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत ते शांतपणे चहा पीत, सरबत पीत, मस्त गप्पा मारत शॉपिंगचा अनुभव घेता येईल. तर अशा पद्धतीने मी आणि अर्चनाने एक कॉन्सेप्ट तयार केली की आपण बुटीक एक्झिबिशन घेऊन येऊया आणि वर्षातनं आम्ही हे एकदाच करतो एक्झिबिशन. छोटं असलं तरी सगळ्यांना इम्पॅक्टफुल वाटावं, सगळ्यांना आठवणीत राहावं असं छान बुटीक एक्झिबिशन आम्ही दरवर्षी चैत्र या नावानं गुढीपाडव्याच्या आधी सगळ्यांसाठी घेऊन येत असतो. नमस्कार, मी अर्चना देशपांडे, फाउंडर ऑफ पॉटरी डेन. मी आणि मिनलनी जेव्हा या बुटीक एक्झिबिशनचा विचार केला होता तेव्हा स्पेशल कलेक्शन हा एक मुद्दा होताच, पण दुसरा एक मेन विषय होता की जेव्हा तुम्ही कॉमन एक्झिबिशनमध्ये भाग घेता तेव्हा तुम्ही फार बोलू शकत नाही तुमच्या क्लायंटबद्दल किंवा त्यांच्या काय नीड्स आहेत, त्यांना काय हवं आहे नको आहे त्याबद्दल. आणि मी बरेच एक्झिबिशन सुरुवातीला केलेले आहेत, पण आता हा बुटीक एक्झिबिशनचा स्पेशल एडिशन आम्ही घेऊन दरवर्षी येतो जिथे मीट युअर फाउंडर हा एक कॉन्सेप्ट असतो की प्रत्येक कलेक्शन मागे तुमचा फाउंडरचं, डिझायनरचं काय कॉन्सेप्ट आहे हे तुम्ही क्लायंटशी डिटेलमध्ये बोलू शकता. यू नो युअर क्लायंट आणि क्लायंटला पण तो फाउंडर चांगला समजावा आणि त्याच्या मागचा कन्सेप्ट समजावा, हा पण एक मेन कॉन्सेप्ट होता आमचा बुटीक एक्झिबिशनच्या मागे. सो आता आपण बघूयात की या बुटीक एक्झिबिशन मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय. पॉटरीडेनचे काही लिमिटेड एडिशन कलेक्शन्स आम्ही घेऊन आलेलो आहोत. हे पॉटरीडेनची सिग्नेचर कलेक्शन मधली पिझ्झा प्लेट. हे सर्विंग बोल्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. काही असे ऑड शेप्ड आहेत फॉर स्टार्टर्स. हे सर्विंग बाउल्स आहेत. हे ट्रेडिशनल कलेक्शन आहे. इट्स ऑल हँड पेंटेड. सगळं जे काही टेक्स्चर, काही जे तुम्हाला व्हिज्युअली दिसतंय ते सगळं हँड पेंटेड आहे. आणि आपण शेपही बघू शकतो, सगळे असे वेगवेगळे शेप आहेत, कोणताही एकसारखा किंवा तोचपणा नाही. प्रत्येक पीस हा वेगळा आहे. प्रत्येक कलेक्शन हे पॉटरीडेनचं लिमिटेड एडिशन असतं. वी डोंट रिपीट द सेम टेक्स्चर, सेम कलेक्शन. हे काही स्टार्टर प्लॅटर्स आहेत. हे पण काही स्टार्टर प्लॅटर्स आहेत. याचं डिझाईनही अतिशय युनिक आहे आपण बघतो. आणि हे सुद्धा सुंदर आहे, म्हणजे खरंच शेप सगळे अगदी वेगळे आहेत. हे काही ट्रेडिशनल जसे आहेत तसेच आम्ही काही जिओमेट्रिकल आणि काही मॉडर्न डिझाईन मध्ये पण काम करतो. जसे रिक्वायरमेंट असते तसे हे पण आमचे काही युनिक शेप्स आहेत. हे ओव्हरलॅप डिझाईन म्हणतात. सो क्ले शीट्स ओव्हरलॅप करून हे प्रत्येक साईडला असं एक टेक्स्चर क्रिएट केलेलं आहे. मस्त, खूपच हे वेगळंच दिसलंय मला आता इथे नवीनच प्रकार. सो आणि हे काय? हे तुम्ही स्नॅक बोल म्हणून यूज करू शकता किंवा डिप बोल्स म्हणून यूज करू शकता. चहा किंवा कॉफी बरोबर बिस्किट, स्नॅक्स त्याच्यासाठी पण वापरता येतं. थोडंसं वेगळं, थोडंसं युनिक डिझाईन आणायचा करायचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेस जेवताना तुम्ही तेच पदार्थ खाल्ले तरी वेगळे सर्व केल्यामुळे त्याचा लुकआउट वेगळा येतो, अप्रोच वेगळा होतो. हे असे काही खूप क्यूट असं छोटंसं आहे. हे आपण कशासाठी वापरू शकतो? सो पॉटरी डेन ॲक्च्युली वी सप्लाय टेबलवेअर टू लॉट ऑफ रेस्टॉरंट्स, कॅफेज आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी. तर आम्हाला जसे जसे रिक्वायरमेंट्स येतात तसे आम्ही त्याच्यात मॉडिफाय करत जातो. हे छोटे जे आहेत ते मोस्टली आजकाल बफेमध्ये डेझर्ट खूप हेवी खाल्ले जात नाहीत. मग लिमिटेड स्मॉल डेझर्ट सर्विंगसाठी पण आम्ही बऱ्याच रेस्टॉरंट्सला दिलेले आहेत. हे काही पानाचे शेपचे पण प्लॅटर्स आहेत.
जे युनिक आहेत. खूपच सुंदर. हा सुद्धा एकदम सुंदर शेप आहे, आपण बघू हो. शकतोय. वाव, ग्रेट. आणि हे सगळे प्रोडक्ट्स प्युअर क्ले पासून बनवलेले आहेत, हा, हा. हँडक्राफ्टेड आहेत, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि डिशवॉशर सेफ आहेत. हे आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वाजेस करतो ऍक्च्युली, अगदी 3 फुटापासून ते 3 इंच व्हेरिएशन साईजमध्ये. हे स्पेशली हे ड्रिपिंग मेथडनी केलेले आहेत. 2 प्रकारच्या ग्लेज आणि हा प्रत्येक पीस हा वेगळा वेगळा होतो, कारण हा ड्रिपिंग मेथड म्हणजे तुम्ही ड्रिप करून ठेवून देतात, जे इफेक्ट येतात ते प्रत्येक वेळेस युनिक असतात, त्यामुळे एव्हरी पीस कम्स आउट युनिक. अच्छा. सो खूपच सुंदर आणि याचा शेप सुद्धा वेगळा आहे, आपण बघतोय. सो खूपच छान, मस्त. आमचा असा एक विचार असतो की जेव्हा आपण होम डेकोरच्या गोष्टी करतो तेव्हा त्याच्यात फुलं ठेवली किंवा काही ठेवलं तरच ते चांगलं नाही दिसावं. ॲज अ पीस इट सेल्फ ऑल्सो इट बिकम्स अ गुड होम डेकोर चा भाग. बरोबर, अगदीच बरोबर. सो खूपच छान आपण सगळीच व्हरायटी बघतोय, पण आता ह्याची स्टार्टिंग रेंज काय आम्हाला कळू शकेल? सो स्टार्टिंग जसं मी म्हटलं, हे डिप बोल आहेत, ते अगदी 300-350 पासून ते वाजेस पर्यंत 2500-3000 च्या रेंजमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. अच्छा, वाव, सुंदरच. खूपच छान व्हरायटी म्हणजे आपण बघू शकतो. आणि खरं तर आपण घर सजावटीसाठी सुद्धा किंवा गिफ्ट ऑप्शन म्हणून सुद्धा ह्या सगळ्याच वस्तू घेऊ शकतो. नक्कीच. अजून काय व्हरायटी आपण बघूयात? स्पेशली रक्षाबंधनाला आम्ही काही गोष्टी स्पेशली बॉईज साठी केल्या होत्या, अच्छा. की मुलींसाठी तर खूप गिफ्ट येतात, भाऊबीज, रक्षाबंधन. बरोबर. तर हे जे कप्स आहेत हा, हा. ते आम्ही स्पेशली बॉईज साठी केले होते, कारण दे आर कॉल्ड मॅगी मग्स. बरोबर. सो एक पॅकेट मॅगी आणि त्याच्यात टाकून मुलं आजकाल आपलं आपलं कुकिंग करायला लागलेत, हो. तर त्याच्यासाठी भावांना देण्यासाठी अच्छा. म्हणून एक कॉन्सेप्ट वा. केला होता. मस्त. ते राखी आणि भाऊबीज या दोन्ही वेळेला आम्हाला खूप डिमांड असते या सगळ्या गोष्टींची. बरोबर. आणि हे मायक्रोवेव्ह सेफ आहे? सगळंच मायक्रोवेव्ह, ओव्हन आणि डिशवॉशर सेफ. ओ वा, मस्त. So, बघा, आता मुलं सुद्धा इंडिपेंडेंटली काम करतात, त्या दृष्टीने मुलांना सुद्धा भाऊबीजचं गिफ्ट म्हणून हा खूप सुंदर ऑप्शन तुम्ही काढला होता त्यावेळी. आणि आता सुद्धा आपले बर्थडे वगैरे सुरू असतात, त्यामुळे बॉईजला काय द्यावं हे कळत नसतं. त्यामुळे बर्थडेना वगैरे सुद्धा आपण हे देऊ शकतो नक्कीच. आणि यातही काय काय व्हरायटी आपण बघूया? कॉफी मग्स आहेत. कॉर्पोरेट कंपनीजला आम्ही जवळजवळ 400च्या वर कॉर्पोरेट कंपनीजला केटर करतो कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी. त्याच्यात स्पेशली टी कॉफी मग्स हा जास्त प्रमाणात लागतात त्यांना. आणि पॉटरीडनचा स्टुडिओ आहे बाणेरमध्ये, जिथे आम्ही पॉटरीचे वर्कशॉप सुद्धा कंडक्ट करतो. डेली बेसिसवर आमच्याकडे व्हील पॉटरीचे, हँड बिल्डिंग आणि स्लॅब पॉटरी, स्पेशली वुमन्स डेला आता अपकमिंग वर्कशॉप्स आहेत 8 मार्चला. पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॉर्पोरेट वर्कशॉप आम्ही घेतो 300-400 लोकांपर्यंत. मला हे एक सांगा ना, हे पण एक सुंदर व्हरायटी हे स्पून रेस्ट आहे. हा, हा. आपण काउंटरवर आपण जे खरकटे स्पून्स असतात आपले, हा, हा, ते ठेवायला म्हणून असा एक स्पून रेस्ट आहे, ज्याच्यात आपण चमचे ठेवू शकतो. वा, मस्त. आणि हे सुद्धा ही कप बशी, हो. हा प्रकार खूप सुंदर आणि युनिक आहे. बघा, स्क्वेअर शेप मध्ये आहे, अतिशय सुंदर. सो हा 7 पीस सेट आहे. ओके. 2 कप, 2 बशा, एक मिल्क पॉट, शुगर पॉट आणि टी पॉट. वा. सो हा आमचा सगळ्यात जास्त वॉन्टेड वेडिंग गिफ्ट आहे, कारण दोघांपुरतं सकाळी चहाला एक 7 पीस सेट हा सगळ्यात जास्त आमच्याकडे विचारला जातो. खूपच सुंदर. आणि मला हे बघितल्याबरोबर तो फार आवडला. बरं, हे सुद्धा एक मला विचारायचं, हे काय? हे कंटेनर्स आहेत फॉर द काउंटर टॉप, चहा, साखर, कॉफी हे ठेवायला. हो, वाव, मस्त. आणि ते एअरटाईट दिसतात. येस, या. हे एअरटाईट आहेत. ओके, मस्त. खूपच छान. वेगळे वेगळे रंग. हा. आणि वेगळी वस्तू मलाही लगेच नजरेस पडते, तर लगेच हा जो आहे आणि तो सेट लगेचच मला छान. अगदी सगळीच व्हरायटी खूपच अप्रतिम आहे, पण हे अगदी युनिक काही काही वस्तू आहेत ना, त्या खूपच हे छान सूप आहेत. कप्स आहेत. ओके. आजकाल मोस्टली थिक सूप्स घेण्याचा पण एक ट्रेंड आलेला आहे. आणि कारण की हे कप्स अशा मेजरमेंट मध्ये केलेले आहेत की तुम्ही चहा, कॉफी याच्यासाठी पण वापरू शकता. इवन मॉर्निंग ओट्स, कॉर्नफ्लेक्स किंवा ब्रेकफास्ट बोल म्हणून पण वापरू शकता. सो इट इज काइंड ऑफ अ मल्टीपर्पज. मस्त, खूपच छान. आणि हे आपण ह्याच्यामध्ये हे मायक्रोवेव्ह सेफ आहे. सगळंच मायक्रोवेव्ह आणि ओव्हन सेफ आहे. हे काही बेकिंग डिश स्क्वेअर शेप मध्ये केलेले आहेत. मस्त, बेकवेअर. खूपच छान. सो खूपच छान व्हरायटी. हे सुद्धा कप मध्ये हे वेगळे काही कलर्स स्पेशली आईस्क्रीम बोल्स आहेत किंवा डेझर्ट बोल म्हणता येईल. बरोबर. याच्यातही आम्ही बरेच नवीन नवीन कलर करत असतो. आणि स्पेशली हे जे 2 टोन आहेत ते आमच्याकडे जास्त
लोकांना आवडतातही. हा सिंगल टोन आहे विथ सम टेक्स्चर. वाव, खूपच छान. कप आणि याच्या कप मध्ये मग मध्ये खूप सारी व्हरायटी आहे. हे सुद्धा छान बॉल आहे. येस, स्नॅक बोल आहेत, त्याच्यात वेगळे वेगळे साईजेस आहेत. वाव, मस्त, खूपच छान. हाय स्क्वेअर शेप मध्ये. अप्रतिम, मस्त. पॉटरीडेन हा ब्रँड प्रॉडक्टनी सुरू झाला होता, पण तो प्रॉडक्ट पुरताच न राहता आता आमचा स्टुडिओ आहे बाणेरमध्ये, पुण्यात आणि मुंबईत. प्लस आम्ही बऱ्याच ठिकाणी शिप पण करतो, म्हणजे potteryden.com या वेबसाईटवरनं लोक ऑर्डर करतात आणि आम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड शिप करतो. आमचे 2 बेसेस आहेत, एक लंडन आणि US मध्ये पण. त्याच्याच बरोबर खूप पोस्ट कोविड खरं तर लोकांची नीड बघून आणि लोकांची गरज आहे असं समजून पॉटरीडेनचे वर्कशॉप चालू आम्ही केले. त्याच्यात व्हील पॉटरी, हँड बिल्डिंग, स्लॅब पॉटरी, पिंचिंग, कॉइलिंग अशा वेगळे वेगळे टेक्निक शिकवले जातात. 1 डे वर्कशॉप असतात. सॅटर्डे संडे, एव्हरी सॅटर्डे संडे बॅचेस चालू असतात. प्लस आम्ही एक 12 सेशन प्रोग्राम करतो, ज्याच्यात तुम्ही अगदी क्ले प्रिपरेशन पासून ते जे आमचे प्रोडक्ट्स आहेत पॉटरीडेनचे तिथपर्यंतचा सगळे प्रोसेस तुम्ही शिकू शकता. त्यामुळे हे सगळे कोर्सेस पॉटरीडेनच्या पुण्याच्या स्टुडिओत आणि मुंबईच्या स्टुडिओत चालू आहेत. तसंच पुण्याच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात तर आम्ही काय काम करतो हे एक बॉडी ऑफ वर्क जे असते ब्रँडचं, ते सगळं तुम्ही बघू शकता तिथे. त्यामुळे तुम्ही कधीही व्हिजिट करा. पॉटरीडेन स्टुडिओ बाणेरला आहे. नक्कीच. Hello everyone, this is Meenal Sujit Thipse, an image consultant by profession and food stylist by passion. आज आपण माझी सगळी ज्वेलरी बघूयात. मी इमेज मंत्रा या नावाने गेली 10 वर्ष इमिटेशन ज्वेलरी, कस्टमाइज फॅब्रिक आयटम्स अँड प्युअर ब्रास आयटम्स मध्ये डील करते. तर खूप छान ज्वेलरी आपल्याकडे असते दरवेळेला. चिंचपेटी आहे, कस्टमाइज तन्मणी आहे, ढोलकी माळामध्ये आपण कस्टमायझेशन आता करून देतो. त्यात सिल्वर कलर बघूयात तर ही अशी गादी पॅटर्न मध्ये आहे का? येस येस येस, गादी पॅटर्न मध्ये आहे. आणि अगदी ट्रेडिशनल, अगदी ट्रेडिशनल आहे. आणि बघाल तुम्ही तर हे गोल्डन मध्ये येते. सहसा आपण मोत्यामध्येच बघतो ना चिंचपेटी, तर ही आपली गोल्डन मणीमध्ये केलेली आहे. येस, हे सिल्वर लुक लाईक आहे, आयडियली इन इमिटेशन ज्वेलरी. त्यामुळे आपल्याकडे प्युअर असं काही नसतं, पण सगळ्या गोष्टी क्वालिटी प्रोडक्ट्स मिळतील आणि ज्वेलरी खूप छान असते. हे अँटिक ज्वेलरी मध्ये येतात, जसं बोरमाळ वगैरे असते आपल्याकडे त्या पद्धतीने. ही चोकर आहे, ही थोडीशी मोठी आहे. हे सगळे अँटिक पीस आहेत. खूप सध्या ह्याचं इतकं फॅड आहे, लोकांना खूप आवडतात, छान दिसतात आणि फार डोळ्यात पण येत नाहीत. आणि त्याचे आपण इयरिंग्स बघू शकतो झुमका पॅटर्न मध्ये, खूप सुंदर आहे. येस येस. खूपच छान, मस्त. हे तुम्ही जुन्या काळात जर बकुळी हार बघितला असेल तर ते जसं असतं, त्याची सगळी ती फॅशन आहे ती, आणि त्याला पेंडंट दिलेलं आहे खाली. आणि हा गेरू पॉलिश मधला आपल्याकडे बकुळी हार आहे 2 लाईन मध्ये, आणि त्याला पेंडंट दिलेली आहे. हो, येस मस्त, खूपच छान. आणि यावरही कोणाला जर नाजूक इयरिंग्स हवे असतील तशी टॉप्स आहेत सुंदर, खूपच गोड. आणि हे प्रकार हा साधारण अँटिक मध्येच येतात सगळ्यांमध्ये, पण मँगो मधून असं आपल्याला साधारण कुयरीचा आकार किंवा आंब्याचा आकार. बरोबर. ही चिंचपेटी आहे, त्याच्यानंतर हा गेरू पॉलिश मधला साज आहे, आणखीन हे तन्मणी आपण कस्टमायझेशन करून देतो. आणि ह्याच्यातही लेयर्स कमी जास्त हा, आपल्याला पाहिजे तेवढे करू शकतो. हा मला 5 लेयरचा दिसतोय, तर आपण 3 करू शकतो, किंवा उंची कोणाला 18 हवी असेल गळ्या लगत, कोणाला 24 हवी असेल तर आपण करू शकतो. आणि इथे सुद्धा हे चिंचपेटीचे प्रकार आहेत. हा, हे पण चिंचपेटीचे प्रकार आहेत. खूपच गोड. आणि हाही एकदम छान आहे, चंद्रकोर येस पॅटर्न मध्ये. येस येस येस. आणि त्याच्यावरती ही साधारण मॅचिंग अशी बुगडी पण आहे, खूप सुंदर दिसते. मस्त. आणि हा हे साऊथ इंडियन स्टाईलची ज्वेलरी आहे थोडीशी, पण ही सुद्धा खूप वेगळी दिसते. जसं आपण हाही बघू शकतोय ना सेट, खूपच सुंदर आहे, खूप गोड. आणि याच्यावर इयरिंग्स आहेत. येस, नाही, हा पूर्ण सेट आहे. चोकर, त्याच्याबरोबर हे खालचं, आणि त्याला हे इयरिंग्स येतील, आणि वरचा जो चोकर आहे त्याच्याबरोबर हे इयरिंग. बुट्टापू चालू आहे, आणि एक लॉंग साज पण त्याच्याबरोबर आपण ठेवलेला आहे. आणि बिंदी पण आहे. येस, बिंदी पण आहे. हे स्पेशल सगळ्यात तन्मणी रेंज आहे.
आणि हे मंगळसूत्र पण आपण कस्टमाइज करतो हो. की कुणाला ह्याच्यात फक्त एक मोती पाहिजे आहे, हा, 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 याची हा. उंची थोडी कमी जास्त पाहिजे तर बरोबर. आपण करून देतो. किंवा ह्याच्यामध्ये गोल्ड मणी आहे त्याच्याऐवजी आपण वेगळा गोल्डन मणी पण घालू हा, शकतो. हा. जसा व्हाईट मोती आहे इथे तसा. बरोबर. आणि 5 पेटीत जसं हे खोड आहे तर हे हम्म. 7 पेटी पण करू शकतो. आणि मस्त. त्याला इयरिंग्स पण येतील. आणि हा जो रंग आहे ना, हा अगदी वेगळा आहे. लॅव्हेंडर रंग. हो, एकदम सुंदर आहे. हा पण एकदम युनिक प्रकार आहे. हो. आणि हे फार महाग नाहीये. हा, साधारण हे हा. 925 रुपयापर्यंत जातं. वा. त्यामुळे पटकन हा. घेण्यासारखं आहे. हो, काहीच बरोबर. प्रॉब्लेम नाही. सगळीच व्हरायटी खूप छान आहे. आता ह्याच्यामध्ये काळे मणी घातल्यामुळे मंगळसूत्राची पण गरज नाही. येस, काहीच इतकं गरज सुंदर आहे नाही. ते. येस. आणि हे सुद्धा आता ट्रेंडिंग जसे नवीन मुलींना आवडतात मॅचिंग वरती घालायला. अगदी, अगदी, अगदी. मस्त. आणि हा एक खूप छान युनिक प्रकार तुम्हाला दाखवते. हे आपल्याला खोपामध्ये घालतात ना, हा, हा. म्हणजे आपण जेव्हा आंबाडा वगैरे घालतो, त्यात हम्म. घालायची पिन आहे. आणि फार सुंदर आहेत या पिना. गोडच अगदी दिसतंय. स्पेशल आहे. खूपच हो. सुंदर, मस्त. खूप छान दिसतात. हा, हा. आणि हा सुद्धा अगदी सोन्यासारखाच वाटतो. येस, येस, हार येस, आणि हा येस. कोल्हापुरी साज जो अगदी आपल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येकीकडे हा असायलाच पाहिजे. येस. मस्त. खूपच गोड. छान. हे थोडंसं अँटिक मधला साज आहे, हा, शॉर्ट हा. साईज मध्ये. बरोबर. पण आजकाल मुली सुद्धा ना, नवीन मुली सुद्धा अगदी आवडीने आपल्या पारंपरिक वस्तू घालतात, तर त्यावेळेस त्यांना हा तर नक्कीच आवडणार, हा जो प्रकार आपण इथे बघतोय. खूपच सुंदर. आणि हे असं कोवळ्यामध्ये केलेले, राईट? येस, थोडे हे आता सध्या प्रचंड ट्रेंड मध्ये आहेत. आणि ट्रेंड आहे ते घालावं असं नाही, पण हा ट्रेंड आपला पूर्वापार चालत आलेला. बरोबर. शिंदेशाही तोडे म्हणजे अगदी घरंदाज बायका घालतात, कारण ते बरोबर. हाताला चांगलं खूप सुंदर आहेत हा, ते. हा, हा. आणि आपण आपला उद्देशच आहे की पारंपरिक वस्तू, पारंपरिक आपले दागिने घालायला सगळ्यांपर्यंत पाहिजेत. पोहोचावे. येस. आणि त्यातच या पारंपरिक आपल्या नथीचे प्रकार. हो. खूपच गोड. मस्त. यातही सगळी व्हरायटी म्हणजे अगदी वेगवेगळ्या शेप हो, मध्ये हो, आणि आहेत. वेगवेगळ्या रंगामध्ये सगळी व्हरायटी अवेलेबल. अगदी. हा एक खूप छान आहे. माझ्याकडे सध्या खूप चालतो. कारण हा अगदी तरुण मुली पण घालू शकतात, अगदी म्हाताऱ्या बायका घालू शकतात किंवा 50च्या पण घालू शकतात. आणि हे एक घातलं की एकदम अंडरस्टेटेड चार्म म्हणतो ना आपण, की फार अगदी पारंपरिक ज्यांना लुक नकोय, पण एखादा छान दागिना घालायचा तर त्याच्यासाठी आणि त्याच्याबरोबर हे त्याचे मॅचिंग येते. हे अष्टपैलू म्हणून येतं. आणि आपल्याकडे ना त्याच्या मॅचिंग बांगड्या पण आहेत. त्याला मॅचिंग होतील अशा. मग ह्याच्यात जशा 2 लेयर्स आहेत तसे आपल्याकडे 3 लेयर्स विथ खडे, विदाउट खडे पण मिळतील. तुला तर आल्यापासून ते आवडलेलं आहे. आल्यापासून तेच हा आवडलेलं सेट. आहे. ते आणि हा सेट खूप येस. सुंदर. अतिशय सुंदर आहे. येस. आणि हे सुद्धा प्रकार आपले पारंपरिक सगळे दागिने आणि खूप वेगळे डिझाईन आणि पॉलिशही खूप सुंदर आहे. मस्त. हा पण प्रकार किती गोड दिसतोय. खूप छान आहे. हा, कामधेनू आहे. गाय आणि वासरू. जसा कामधेनू आहे तसंच आपण हत्ती याला हा, सुद्धा हा. हस्त ते पैसा येण्यासाठी जे मेन म्हणतो ना आपण, आपल्याकडे यायला पाहिजे असेल तर तर तसं त्याच्यामध्ये त्याने हे दिलेलं आहे. अच्छा. आणि हा कामधेनूचाही प्रकार हा, म्हणजे एकदम लक्ष्मीचाच प्रकार आहे तो. लक्ष्मीच, बरोबर. आपण पोवळ्यामध्ये ते आणि कामधेनू पोवळ्या हा. कोरलमध्ये. बरोबर. खूपच सुंदर. हाही प्रकार आपण बघतोय. सगळीच व्हरायटी खूपच छान आहे. हे पण आहे पोवळा आणि प्लस गाय वासरूचं कामधेनू आहे. कामधेनू आहे. वा. ही पण व्हरायटी बघू शकतो आपण अगदी जवळून बघा. साजचा प्रकार आहे, छान. वेगळाच हा, आहे तेच, थोडासा. तेच, तेच. आणि असा 3D इफेक्ट हो. अतिशय अप्रतिम. बँगल्स सुद्धा छान आहे आपल्याकडे. हा सुद्धा प्रकार वेगळा आहे. बघा, याला घुंगरू पण आहे बँगल्स. हे खूप छान आहे. एक आतापर्यंत तुम्ही बघितलं नसेल तर हा, गेरू हा. पॉलिश मधले चोकर्स आहेत. अच्छा. हा अगदी पारंपरिक साज आहे, हा, हा. जो खरा पहिल्यापासून बनतो. आता खूप वेगवेगळे प्रकार येतात त्यात, पण बरोबर. हा पारंपरिक साज आहे. याचं जे पेंडंट आहे अगदी जुन्या पद्धतीत जसं असायचं तसंच आहे. त्याच्यानंतर हे थोडंसं जडाऊ कुंदन म्हणतात, फार सुंदर दिसतो हाही सेट. वाव. आणखीन ही आपली हिरव्या रंगामध्ये चिंचपेटी, हम्म. त्याच्याबरोबर एक छोटंसं छान मंगळसूत्र आहे. हम्म. आणि हे आपण गुट्टापूस चालू त्याच्याबरोबर हे पेअर केलंय. अच्छा. त्यामुळे हे जसं आपलं पारंपरिक महाराष्ट्रीयन आणि हम्म. त्याच्याबरोबर हे साऊथ इंडियन ज्वेलरी असं कॉम्बिनेशन ग्रीन कलर मध्ये छान दिसतं. वाव. हा 2 पदरीमध्ये गेरू पॉलिश मधले अतिशय एक्सक्लुझिव्ह साज आहे. त्याचे हा, हा. इयरिंग्स पण फार सुंदर आहेत, वाव. फार छान दिसतात. मस्त. हे अँटिक कलेक्शन आहे आपलं. हा, हा. आणि याच्यामध्ये बघा हा जो मणीचा प्रकार आहे हा, खूप वेगळा आहे. फार फार वेगळा आहे मस्त. तो, छान दिसतो. आणि हा एक बकुळी हार पण आहे, ज्याच्यामध्ये ग्रीन आणि रेड कलरचे मिक्स स्टोन्स वापरलेले हा, आहेत. हा. आणि हे गेरू पॉलिश मध्ये छान आपल्याकडे इयरिंग्स आलेत. हा, हा. आणि ह्याला ऍक्च्युली चोकर साज आणि त्याच्या बरोबरीन मॅचिंग थोडा हा साज आहे. वाव, मस्त.
आणि हा सुद्धा चोकर मध्येच आहे का? खूप सुंदर आहे. हा खूप चोकर सुंदर आहे, वेगळंच आहे. हा मंगळसूत्र आहे. आपल्याकडे यात पण व्हरायटी आहे, हा, हा. पण आता इथे ठेवायला सगळं अवेलेबल बरोबर, नाहीये. बरोबर. हा. आणि हे पण खूप छान दिसतं. आणि मला ना खरं मनापासून सांगावंसं वाटतं, की महाराष्ट्रीयन ज्या गोष्टी आहेत, त्याला इंटरनॅशनल लेव्हलवर ग्रॅमर मिळायला पाहिजे, यासाठी मी सतत प्रयत्नशील असते. आता अनेक जण हौसेनं खरं तर नवीन मुलीसुद्धा नऊवारी साड्या नेसतात, त्याच्यावरती आपले पारंपरिक दागिने घालतात. पण मी या सगळ्याला मागे ठेवून पुढे जाण्यासाठी लंडन फॅशन वीकमध्ये सुद्धा हे सगळे दागिने आपले महाराष्ट्रीयन घेऊन गेले होते. मला काय वाटतं, मी काय केलं ह्याच्यापेक्षा आपला देश आणि आपली संस्कृती, महाराष्ट्राची शान, आपले पेशवेकालीन साड्या, नऊवारी ज्या पद्धतीने ज्या लयीने सुंदर नेसल्या जायच्या, ज्या शालीनतेबरोबरच जो प्रचंड प्रकारचा त्यांच्यामध्ये एक वेगळाच ग्रेस असायचा, तर तो जगाच्या पाठीवर सगळ्या फॅशन शोजमध्ये असावा, अशी माझी खूप मनापासून इच्छा असते. त्यामुळेच आपले पारंपरिक दागिने, त्याबरोबरच कस्टमाइज फॅब्रिक आयटम्स जे फेस्टिव्हिटीशी निगडीत असतात, म्हणजे खणाच्या कापडापासून केलेले सुंदर तोरणं असू देत किंवा कुशन कव्हर्स असू देत, एनिथिंग विच इज रिलेटेड टू अवर कल्चर अँड आवर फेस्टिव्हिटीज ॲज वेल. आणि मी खाद्य संस्कृतीबरोबर जेवढं करते काम, तसंच या ह्याच्यावरती जास्त काम करते. आणि मला आवडेल की पुढच्या पिढीने सुद्धा हे आपल्याकडून घ्यावं. आपले दागिने खूप सुंदर पद्धतीने त्यांनी कॅरी करावेत आणि लोकांसमोर एक आदर्श असावा, की आपलं सुद्धा फॅशनेबल ग्रेसमध्ये आपण राहू शकतो. साडी घालून स्त्री मनापासून सुंदर दिसते आणि आपले मराठमोळे दागिने त्यावर चांद खिलवतात असं म्हणायला हरकत नाही. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपले चॅनल सुनेत्रा व्लॉगला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. या एक्झिबिशनचा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल. तर नक्की या एक्झिबिशनला भेट द्या. धन्यवाद.